सर्व पत्रकार बंधूंचं आणि भगिनींचं हार्दिक स्वागत। राष्ट्रीय श्रमिक आघाडी ही संघटना गेली 5 वर्ष, हे 6वं वर्ष चालू आहे, कार्यरत आहे। कोरोनाच्या कालखंडापासून या कर्मचाऱ्यांच्या, छत्रपती संभाजीनगरच्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्यानंतर त्या ठिकाणी वास्तविक माननीय जिल्हाधिकारी यांचा आदेश होता की शासनाचा, केंद्र सरकार आणि राज्य शासनाचा आदेश होता की कोणत्याही कर्मचाऱ्यांना सेवेतून तुम्ही या कालावधीमध्ये काढू नये। आणि अशाच परिस्थितीमध्ये कोरोनाच्या कालखंडामध्ये ज्यांनी जीवाची बाजी लावून छत्रपती संभाजीनगर या शहराची, येथील नागरिकांची सेवा केली, या सर्व आरोग्य खात्यातील विशेषतः कर्मचारी असतील, त्याचप्रमाणे इतर विविध विभागातील कर्मचारी असतील, यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड जी आहे कोणतेही कारण न देता कोसळवण्यात आली। खरं पाहता हे कर्मचारी आमच्याकडे आल्याबरोबर राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी पहिलं काय काम केलं तर या कॉन्ट्रॅक्ट ॲब्युलेशन अँड रेग्युलेशन ऍक्ट नुसार जे काम कायमस्वरूपी आहे त्या कायमस्वरूपी कामामध्ये कंत्राटी कामगार लावताच येत नाही असं सेक्शन 10 सांगतं। आणि बेकायदेशीर कामगार त्या ठिकाणी एक्सप्लॉयटेशन या लोकांचं केलंय। 240 दिवस झाल्यानंतर आता यांना सेवेत कायम करावं असं मागणी पत्र आम्ही माननीय आयुक्त यांना सादर केलं। आता हे लोकांचा बोजा आपल्यावर येईल का काय या भीतीने जवळपास 250 कामगार त्यावेळेस कामावरून काढून टाकण्यात आले। महाराष्ट्रामध्ये जे आपल्या समोर निवेदन आहे त्या निवेदनामध्ये मी काही कंपन्यांचाही उल्लेख केलेला आहे की अनेक कंपन्यांनी, त्यामध्ये तुळजापूर देवस्थान पण आहे, पुण्यातल्या काही कंपन्या आहेत, तर अशा पद्धतीनं कामगारांना कामावून काढून टाकणं हा त्यांच्यावर अन्याय। वास्तविक कोरोनाच्या कालखंडामध्ये जीवावर उदार होऊन ज्या लोकांनी काम केलं त्या कामगारांना सेवेत कायम करावं असं पंतप्रधानांची घोषणा होती। राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन तेव्हा सांगितलं जे कोरोनामध्ये जीवाची बाजी काम आहेत त्यांना कोरोना योद्धा असं देखील संबोधण्यात आलं आणि ह्या लोकांना आपण परमनंट करा असं सगळ्या संस्थांना सांगितलं। परंतु इथे या कोरोना योद्ध्यांना काय तर कामावरून काढून टाकलं। आता या महापालिकेने, संपूर्ण राज्यातल्या महापालिकांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा, किमान वेतन कायदा हा 23,000 लागू आहे। आपली महापालिका ज्यावेळेस युनियन झाली त्यावेळेस 6-7 हजार रुपये देत होती आणि ती देखील 3-3 महिने, 4-4 महिने पगार त्या लोकांना देत नव्हती। त्याच वेळेस जी श्रीकांत कमिशनर यांची 2023 मध्ये एंट्री झाली। आमचा भव्य मोर्चा त्या अगेन्स्ट त्यावेळेस गेला। नुकतंच त्यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं। त्यांनी मला शब्द दिला की मला फक्त, मी आत्ता चार्ज घेतलाय, 1 महिन्यामध्ये मी नवीन टेंडर काढतो आणि त्या टेंडरमध्ये किमान वेतन जे आहे तेच द्यावं आणि त्याच्यावर काय असेल ते कमिशन हे त्या कर्मचाऱ्यांच्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या पद्धतीने कमिशन घ्यावं, पण किमान वेतन मात्र या कामगारांना द्यावं असंच टेंडर काढतो असं तेव्हा जी श्रीकांत मला बोलले होते। आज 2.5 वर्ष झाले, आजही या कामगारांच्या 3-3 महिने पगार होत नाहीत। परवा दिवशी अचानक
संगणकीय कामगारांची परीक्षा, कंत्राटी कामगारांची परीक्षा घेण्यात आली आणि म्हणे काय तर हे नापास झाले म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं. हास्यास्पद, अतिशय हास्यास्पद बाब आहे ही की टायपिंग येत नाही. उपकामगार आयुक्तांनी प्रशासनावर आणि ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल केलेत. त्याची यादी आहे माझ्याजवळ. तरी देखील आयुक्तांनी अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दराने किमान वेतन लावलं नाही. या उलट या लोकांच्या वास्तविक, आजच मी त्यांची भेट घेतली, जी श्रीकांत यांची. त्यांना हाच प्रश्न मी विचारला, साहेब आपण, मला म्हणले आता यशवंत भाऊ मैं अभी नया टेंडर निकाल रहा हूं, उस टेंडर में मिनिमम वेजेस डाल रहा हूं और 8%. मतलब 2.5 साल पहले जब आपकी एंट्री हुई यही आपने मुझे आश्वासन दिया था. अब तो आपके 6 महीने में जाने की बारी आ गई. 3 वर्षाच्या वरती आयस राहत नाही, तब आप वैसे ढकलते लेके जाओगे. ह्या लोकांना न्याय नाही दिला तुम्ही. जर 2.5 वर्षापूर्वी तुम्ही कायदेशीर किमान वेतन राबवू शकत नाही तर तुम्हाला नोकरीवर का ठेवलं पाहिजे असा मी प्रश्न विचारला. तुम्हाला नोकरीवर का ठेवायचं? जर त्या टायपिंग येत नाही म्हणून त्याला काढून टाकलं, तो तर कंत्राटी होता, त्याचं टायपिंगचं सर्टिफिकेट नाही हे कंत्राटदाराला माहित होतं, प्रशासनालाही माहित होतं. तुम्ही ट्रेनिंग द्यायचं होतं त्याला. 8,000 पगारामध्ये त्या कुठल्याही महापालिकेत संगणकावर, क्लेरिकल विभागामध्ये, त्याचप्रमाणे कर वसुलीला कंत्राटी कामगार, माझे राज्यभर युनियन आहेत सगळ्या महापालिकांमध्ये, पण कुठेही संगणकामध्ये आणि वसुलीमध्ये, कर वसुलीमध्ये कंत्राटी कामगार नाहीयेत. फक्त छत्रपती संभाजीनगरला आहे आणि सगळ्या महापालिका किमान वेतन त्या ठिकाणी राबवतात आणि फक्त आपली महापालिका आहे. मग कामगार 9-10,000 देतात, तो वरचे 13,000 जातात कुठं? कधी आम्ही हा प्रयत्न केला नाही की नक्की किती कामगारांचा पगार दिला जातो. महापालिका लॉस मध्ये दाखवलं जातं. 4-4, 5-5 हजार कामगार दाखवले जातात. नक्की तेवढे कामगार काम करतायत का? का बोगस नावांवर पगार पेमेंट वाटले जातात याची तरी कधी माहिती घेतली आहे का? कंत्राटदाराच्याच गाडीमध्ये फिरल्यानंतर प्रशासनाचा वचक काय राहणार हो? ज्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत लेबर डिपार्टमेंटचे, ज्या प्रशासनावर दाखल आहेत, त्या आयुक्तांना मी जाब विचारला. म्हटलं नशीबवान आहे तुम्ही की महाराष्ट्रातलं सरकार तुमच्याकडे त्या नजरेतनं बघत नाही. कारण आजही IAS म्हणून तुमचा विश्वास आहे म्हणून थोडा संयम आम्ही पाळतोय. परंतु किती दुर्दैव आहे, एक IAS ऑफिसर हतबल सारखं उत्तर देतो किमान वेतन लागू, परिस्थिती. अरे परिस्थिती तुम्ही आज कर वसुलीला प्रशिक्षित लोक जर कामाला लावले तर कसं कर वसुली तुमची 4 पटीनं होईल ना. आज कंत्राटी कामगाराला कर वसूल करणारा कामगार मालक जो आहे, एखादी इंडस्ट्रीमध्ये गेला, एखाद्या भव्य हॉटेलमध्ये गेला, त्याला उभं तरी करतील का हो? त्याच्याकडून तुम्ही अपेक्षा करताय? बरं, एका अधिकाऱ्यामागे 100-150 कंत्राटी कामगार तुम्ही ठेवलेत कर वसुलीला आणि त्यांच्याकडून वसुली झाली नाही. हे फेल्युअर कमिशनरचं आहे. त्यामुळे त्याचा सरकारनं राजीनामा घेतला पाहिजे असं राष्ट्रीय श्रमिक आघाडी मागणी करत आहे. हा लॉस जनतेचा या औरंगाबाद महापालिकेचा जी नायर यांनी केलेला आहे, नय्यर काय त्याचं नाव, श्रीकांत यांनी केलेला आहे. खरं तर या कामगारांना काढलं नाही पाहिजे, याला पहिलं कामावरून काढून टाकलं पाहिजे. कारण यांना महापालिकेच्या कामाचा कुठलाही अनुभव नाही, समाजाच्या प्रश्नांचा काही अनुभव नाही. 2.5 वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठलंही असं चांगलं काम झालेलं या प्रशासकाच्या कार्यकालामध्ये दिसत नाही. फक्त वरती पुढारी नेते मिनिस्टर वरच्या लेवलला पकडायचे हातात, कॉन्ट्रॅक्टर धरायचे आणि धंदा.
होऊन द्यायचा, अशा पद्धतीचं हे काम चालू आहे। आणि त्याच्यामध्ये जीव कुणाचा घेतला जातोय तर कंत्राटी कामगाराचा। कधी कुठल्या अधिकाऱ्यावर यांनी कारवाई केली का? वसुली करणारे जे मेन अधिकारी आहेत महापालिकेचे, कर संकलन अधिकारी, त्यांच्यावर कारवाई पहिली केली पाहिजे। ह्याला अधिकार पण नाही कंत्राटी कामगारावर कारवाई करायचा। आयुक्ताला कंत्राटी कामगारावर कारवाई करायचा अधिकारच नाही। ते जर याचाच अर्थ जर महापालिकेचा आयुक्त कंत्राटी कामगारावर कारवाई करून त्यांना काढून टाकतो, याचाच अर्थ हे महापालिकेचे कर्मचारी आहेत, हे लक्षात ठेवा। हे त्यांनी मान्य केलंय की आमचेच कर्मचारी। मग ते तुमचे कर्मचारी आहेत तर त्यांना तुम्ही कधी विचारलं का? कारण विचारली का? का बाबा तुम्ही एवढे कमी पैसे का आले, काय आले, काही कारण नोटीस आहे का? काय मनाला येईल ते हुकुमशाही पद्धतीनं मागणं आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांवर खापर फोडून आयुक्त हे हिरो झाले। खरं तर आयुक्त हिरो आहे, त्यांच्या फेल्युअरमुळं महापालिकेचं प्रचंड नुकसान होत आहे। त्यांना अनुभव नाही, त्यामुळे आता मी कलेक्टरलाही हीच मागणी केली। आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, माननीय जिल्हाधिकारी स्वामी साहेबांना मी भेटलो, त्यांनाही सांगितलं ही इज फेल्युअर मॅन, ताबडतोब यांना इथून काढा बाहेर। तीच मागणी विभागीय आयुक्तांना मी केली आता जाऊन, आता ते 3च दिवस झालेत। आणि तीच मागणी मी माननीय मुख्यमंत्र्यांनाही करणार आहे की या माणसाला कुठलाही अनुभव नाही, संपूर्ण फेल्युअर जे झालेलं आहे त्यामध्ये जी श्रीकांत हेच त्या ठिकाणी जबाबदार आहेत, त्यांना ताबडतोब महापालिकेच्या कार्यकाळातून मुक्त करण्यात यावं, रेल्वे बिर्वेमध्ये परत पाठवावं त्यांना। आज किती दुर्दैव आहे, कुणी जाब विचारायला नाही की ह्या कंत्राटी कामगारांनी कर वसूल केला नाही म्हणून त्यांना घरी, आणि कर संकलन अधिकारी, असिस्टंट कमिशनर, डेप्युटी कमिशनर हे काय तुमच्या फक्त ऑफिसमध्ये एसीची हवा खायला बसणार आहेत का? वसुलीची जबाबदारी त्यांची पण आहे। कुठल्या अधिकाऱ्यावर आतापर्यंत कारवाई केली? एकाही अधिकारी कंत्राटी कामगार गरीब आहे, त्याला विचारणारे कोण नाही, जाब नाही म्हणून। त्यामुळं इथले पालकमंत्री असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, यांना सांगेल मी, महापालिकेचं सगळ्यात लॉस जर कुणामुळे होत असेल तर तो या आयुक्तांमुळे होत आहे। त्यांच्याकडे जे प्रशासक तिथे आहेत, झारीतले शुक्राचारी अधिकारी, त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजेत। आणि नवीन तरुण पिढी आणि नवीन चांगल्या पद्धतीचे अनुभवी जरा चांगल्या पद्धतीचे लोक तिथे आणले तर महापालिका खरं तर आज उद्योग वाढतायत, टॅक्स रूपाने भरपूर पैसा छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊ, आज एअरपोर्ट झाला आमच्या इथं, उद्योग वाढलेत। पिंपरी चिंचवड महापालिका असेल, पनवेल कितीतरी मागासलेल्या महापालिका आज पुढे आल्या, आणि सगळ्यात मोठी महापालिका आज फक्त करप्शन, ठेकेदारांच्या विळख्यात अडकवून टाकली आणि त्याचा कोणी विचारणा करायला नाही। हे दुर्दैव आहे। पुरावे सांगितले ना साहेब मी। हा ती जरा खटले हा कुठे गेलाय? खटल्यांच्या कॉपी दे, फौजदारी दाखल केल्या। हो लगेच देतो सर। गाड्यामध्ये फिरणं यापेक्षा या शहरावर होणारा अन्याय पाहणं हे तेवढं महत्वाचं आहे, लक्षात घ्या। कोण कुणाच्या आज तो जर तुम्ही ज्यांच्यावरती पीएफ चे खटले दाखल आहेत, ज्यांच्यावर मिनिमम वेजेसचे खटले दाखल आहेत, मगाशी त्यांनी सांगितलं पीएफ चा खटला दाखल केलेला आहे म्हणून, लेबर कमिशनरनं ते दाखवलं, लेबर कमिशनरनं खटले दाखल केलेत।
प्रशासन ही काय लिहिलंय नाही का, काय पुरावे देतो. आणा इकडे. मी कार्यकर्त्याचा मेळावा नाही म्हणत आहे, पत्रकार परिषद घेतो. मी देतो तुम्हाला, सगळ्याची उत्तरं मिळतील. हळू एक एक उत्तर देतो मी तुम्हाला. आपण हे काय दिलं ना, लेखी दिलेत गुन्हे. इकडे एक कॉपी आण इकडे. हो ठीक आहे, आणलंय साहेब सगळं. आणि इकडे नाही, तुम्हाला पुरावा दिला. दाखल तर आहेत ना, 22चे 23चे आहेत. हा, मग त्याच्याबद्दलचा पुढं पाठपुरावा करायला नको का? गुन्हे दाखल आहेत म्हणल्यानंतर जर नसेल, तुम्ही म्हणला गप्प का बसला? मला उद्या तुम्ही जाब विचारला, गुन्हे दाखल आहे, मागच्या प्रेसमध्ये सांगितलं, नंतर तुम्ही गप्प का बसला? मी जाब विचारला डेप्युटी याच्यावरच नाही तर परवा दिवशी 11 तारखेला देखील मी सरकारलाही पत्र लिहिलं, CM ला पत्र लिहिलं, विधानसभेच्या उपाध्यक्षांनी दखल घेतली, त्याच्या संदर्भामध्ये बैठक लावलेली आहे. परवा 11 तारखेला मध्यंतरची बैठक जी आहे ते पावसामुळे रद्द झाली. एक तर हे आता हे बघा, महाराष्ट्र शासनानं आता त्याच अनुषंगानं आज आयुक्तांना आम्ही भेटायला गेलो की आपल्यावरती, आपल्या प्रशासनावर ज्या ठेकेदारांवर खटले दाखल आहेत तेच आज परत दिसतायत. बर, त्यांच्यात सुधारणा काय झाली का? नाही. किमान वेतन आजही नाही मिळत. त्यात तुम्हाला दिलंय बघा खाली, किमान वेतन सहाय्यक कामगार आयुक्तांनी पत्र दिलेलं आहे. दिले का कॉपी यांना? सहाय्यक कामगार आयुक्त त्यांनी पत्र दिलेलं आहे, त्याच्यात किमान वेतन दिलेलं आहे. आता मुक्त करावं. अगदी ही जर परवा दिवशी बैठक लावलेली आहे कोर्टामध्ये. इंडस्ट्रियल कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये देखील याचिका प्रलंबित झालेली आहे. आणि आम्ही औद्योगिक न्यायालयामध्ये त्यासाठी गेलोय की ह्यांना परत घ्यावं आणि कायमस्वरूपी करावं, मागचा वेजेसचा फरक पण द्यावा, यासाठी औद्योगिक न्यायालयात आम्ही गेलोय ना. आणि जवळजवळ 1200 कर्मचारी त्याच्यामध्ये आमच्या बरोबर. त्या पिटिशनच्या बाबतीत ही मागच्या वेळेस आम्ही तुम्हाला दिली होती कल्पना. आणि सगळ्यात महत्वाचं साहेब, ज्यावेळेस न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एखादा विषय प्रलंबित असतो तेव्हा या कामगारांवरती कारवाई करता येत नाही. त्यांना कारणे दाखवा, नोटीस द्यावी लागते की तुम्ही इथं चुकलाय. त्याची उत्तर एखाद्याला डायरेक्ट फाशीवर लटकवणार का? ही लोकशाही आहे. आज कोर्टामध्ये तो आपल्या न्यायासाठी गेलाय आणि तुम्ही त्याला घरी बसवणार. मग त्याला तुम्ही कारणे दाखवा, नोटीस द्या. मागा आज तुम्ही काय फेल्युअर सांगता? कर आकारणी ही व्यवस्थित नाही आली म्हणून 300-500 कामगारांना घरी पाठवले. आता हे अशी बातमी येते की अधिकाऱ्यांना पाठीशी घालून कंत्राटी कामगारावरती हे खापर फोडून त्यांना घरी घालवलं. ज्यांना ट्रेनिंग नाही, ज्यांना एज्युकेशन नाही, ज्यांना काही येत नाही, त्यांना काहीच माहित नाही, त्यांना तुम्ही घरी घालवता. अधिकारी जे फेल्युअर झाले त्यांना पाठीशी घालताय. हा विषय आमचा सगळ्यात महत्वाचा. ज्या कामगारांना काढलंय त्यांना परपूर्वत कामावर घेण्यात यावं. उपाध्यक्ष विधानसभा अण्णासाहेब बनसोडे, मुंबईला विधान भवना विधानसभेत ती बैठक लागलेली आहे. आज आलो मी, आज एवढ्यासाठीच आपल्याला सांगायला आलो की काय महत्वाचे विषय इथे प्रलंबित. काय जसा अन्याय झाला, टॅक्स वसुली नाही, टंकलेखन. आता ज्या टायपिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परीक्षा घेतल्या, 15 वर्ष काम करतायत, परीक्षा घेतल्या, त्यांना टायपिंगला ते क्लार्क आहेत, वेगवेगळ्या विभागात कारकुनी करतायत, ते टंकलेखक नाही आहेत. ते
पण त्यांच्या त्याच्या ह्याच्या टायपिस्टच्या परीक्षा घेतल्या आणि फेल झाले बोले सगळे. मी सरांना सांगितलं सकाळी आयुक्त साहेबांना, साहेब तुम्ही नाही 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 टायपिस्ट हे पद परमनंट कर्मचाऱ्याचं आहे. कंत्राटी कामगार हा त्याला असिस्टंट असू शकतो, परंतु तो काही टायपिस्ट म्हणून नाही. कर वसुलीला देखील कंत्राटी कामगाराची कर वसुलीची जबाबदारी नाहीये. हा महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिला प्रकार मी छत्रपती संभाजीनगरला बघतोय की कॉन्ट्रॅक्ट कामगारांना वसुलीला पाठवलंय. नशीब वसूल करणारे ज्याच्या घरी हे जातात ते लोक यांना आतमध्ये निधन उभं करतात, कारण यांचा संबंधच नाही ना, एजन्सीचे लोक आहेत हे. असं एका बाजूला म्हटलं फक्त महापालिकेचे परमनंट कर्मचारीच वसुलीला जाऊ शकतात. ज्यांना अधिकार नाही त्यांना तुम्ही पाठवलं, ज्यांना एज्युकेशन नाही, ज्यांना माहिती नाही त्यांना तुम्ही टॅक्स वसुलीला पाठवलं आणि त्यांच्यावर खापर फोडणं ही बातमी नाही का साहेब? आणि जे अधिकारी आज राजरोज निवांत बसलेत खुर्चीमध्ये, नाही कंत्राटी कामगारांवर कारवाई, पण आज हजारो कोटीचं निदान 1000 कोटीची वसुली न करणं हे फेल्युअर आहे. आणि त्याला प्रिन्सिपल एम्प्लॉय मुख्य मालक म्हणून आयुक्त जबाबदार आहेत, IAS ऑफिसर आहेत ते. मी आज कलेक्टर कडे पण मी त्यांच्याकडे नाही पण मुख्यमंत्र्यांकडे नक्की मागणी करतोय की जी श्रीकांत यांना छत्रपती संभाजी महापालिकेच्या या कारभारातून आणि कुठंच महापालिकेचं काम त्याचं नाही येते. त्यांचं एक तर प्रचंड समाजात काम करत असताना लोकांशी ही सामाजिक संस्था आहे, इथे तुम्ही बॉस नाही ना होऊ शकत. तुम्ही एकदम मगुरीत राहणार, मगुरीत बोलणं, मगुरीत वागणं असं नाही ना. ही समाजसेवेची खुर्ची आहे, ती जनतेची खुर्ची आहे, जनतेच्या सेवेची खुर्ची आहे. तुम्ही त्या पद्धतीने हे करा ना. हो, जसं त्यांना इथून बातमी जाते, काही कानात ज्यांचे फायदे होतात ते मुख्यमंत्र्यांना चांगलं म्हणून सांगतात. आता दुसरी बाजू आम्ही सांगू असू शकेल, त्याशिवाय त्यांनी स्टेटमेंट केलं की आता त्यांचाच मी कार्यकर्ता आहे, मी पण भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता आहे. मी सांगतोय ना मला आलेला अनुभव. लोकांवरती तुम्ही खापर फोडत असाल तर हे फेल्युअर आहे ना. सामान्य ज्याला अधिकारच नाही, तुम्ही सांगा वॉर्डन फक्त ट्रॅफिक कंट्रोल करू शकतो, त्याला पावत्या फाडायचा, दंड आकारायचा, गुन्हा दाखल करायचा अधिकार आहे का वॉर्डनला? ती आता मला त्याच्याबद्दल इतकी खोलवर माहिती नाहीये, पण तुम्ही मला सांगितलं आता मुख्यमंत्री असे म्हणले म्हणून मी त्यांना तुम्हाला असं म्हणलं की कुणाकडून तरी त्यांना एक बाजू कळली असेल, दुसरी मी सांगेन असं मी म्हटलं तुम्हाला. ठीक आहे, आम्ही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरनं आणि सगळे एकंदर जी परिस्थिती इथल्या नागरिकांची, इथल्या कर्मचाऱ्यांची जी अवस्था मी पाहिली आहे त्यावरून मी सांगतो, हे खापर त्यांनी घराचा मालक म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून स्वतः जबाबदारी स्वतः शोधायला पाहिजे. कशामुळे टॅक्स कमी पडला, काय झालं? तुम्ही यांना गरिबांवर कारवाई करून उलट हिरो झाला. वडील जरी चुकले ना साहेब, तरी मुलगा जाब विचारतो हे चुकताय तुम्ही, आणि तो अधिकार प्रत्येकाला आहे. मी तुम्हाला मुख्यमंत्री काय म्हणलेच मला माहित नाहीये, तुम्ही सांगताय म्हणून मला माहिती आहे. महापालिकेच्या आयुक्तांचा साहेब विषय चाललेला आहे, तेवढ्या पुरता आपण बोलू आयुक्तांच्या. आता तुम्ही मला सांगितलं की मुख्यमंत्री असं म्हणले की जी श्रीकांत राहतील, आता त्याच्यावर मी म्हटलं की नाही, मी पत्र देणारच आहे की जी श्रीकांत हे खापर फोडतायत गोरगरीब कामगारावर, ज्याला माहित पण नाही काय कशी वसुली करायची, काय त्याचं एज्युकेशन नाही, काय नाही, त्याला तुम्ही चुकीच्या लोकांना चुकीची कामं दिल्यानंतर ते फेल्युअरच होणार ना. बरं, ह्याची सगळ्याची जबाबदारी तुमची आहे. कर वसुली कमी होणं, सुरक्षा
आरोग्य ह्या सगळ्याची जबाबदारी प्रिन्सिपल एम्प्लॉय म्हणून आयुक्ताची आहे. तर जर ते माझ्याकडे येतात कामगार म्हणून मी त्यांच्याकडे येतो. सगळ्यात महत्वाचा विषय आपल्याला मी सांगतो, अनेक संघटना अनेक ठिकाणी काम करत असतात. सगळ्या संघटनांना त्या ठिकाणी दखल घेतली जाते असं नाही. आता मी 5-6 वर्ष काम करतोय, 6 वर्ष मी लढतोय, अजूनही किमान वेतन 8,000वरून आत्ताशी 13,000वर आले. आजपर्यंत इथं कामगार बसलेले आहेत, त्यांना विचारा. संघटनेनं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये यांची याचिका दाखल केली, औद्योगिक न्यायालयामध्ये यांची याचिका दाखल केली. आजपर्यंत ह्या लोकांना एक पै देखील आम्ही कधी त्रास होऊन दिला नाही. फक्त सेवा, जेव्हा यांच्या आयुष्याचं कल्याण होईल तेव्हा आम्ही तुमची फी 60 रुपये ती घेऊ असं त्यांना तेव्हा सांगितलंय. ते सुद्धा आत्ता लिगली आम्ही आमच्या परिस्थितीतून ज्या पद्धतीनं आम्ही चाललोय, कारण खूप गरीब अवस्था आहे. 3 महिने आजही संगणकीय विभागाचे पगार नाही आहेत, अनेक डिपार्टमेंटचे 2-2 महिने पगार नाही आहेत. हे फेल्युअर नाही का? बरं त्यांनी जगायचं कसं? 9-10 हजारात काय त्यांनी परिवार चालवायचा? आत्महत्या केलेत काही पोरांनी, परंतु दुर्दैवानं ते आपल्यापर्यंत बातम्या येत नाहीत. परंतु खूप वाईट अवस्था आहे कामगाराची. कधी कानोसा घ्या, इथं काय आहे, ठेकेदार आणि ठराविकच लोक एन्जॉय, बाकी काही गोरगरिबाचं देणं घेणं नाहीये. आणि लावलंय ना मग म्हणून बैठक उद्या परवा दिवशी, त्यासाठी सत्ताचाच उपयोग करून घेतलाय ना. त्यासाठी 7 साल से राष्ट्रीय श्रमिक आघाड़ी संगठन यहाँ पे काम कर रही है. करीबन 1200 कंत्राटी वर्कर राष्ट्रीय श्रमिक आघाड़ी संगठन के मेंबर बन चुके हैं. हमने बार बार विनंती की कि इन लोगों को किमान वेतन मिनिमम वेजेस एक्ट के मुताबिक 23,000 तनख्वाह है, उस एक्ट के मुताबिक इनको तनख्वाह दे दो, ये हमने डिमांड की है. 2.5 साल पहले जी श्रीकांत सर आए, उन्होंने वो टाइम पे हमने जब मोर्चा निकाला तो मोर्चा को संबोधित करते हुए उन्होंने कहा था कि मुझे अभी मैं चार्ज लिया हूं, 1 महीने के अंदर सब टेंडर निकालता हूं जिसमें मिनिमम वेजेस का प्रावधान करूंगा और मिनिमम वेजेस के ऊपर जो परसेंटेज है वो ठेकेदार ले सकता है, मगर इन लोगों को मिनिमम वेजेस 23,000 रुपए मिलेगा, ऐसा प्रॉमिस वो टाइम किया था. 2.5 साल हो गए. लेबर कमिश्नर डिपार्टमेंट ने इनके खिलाफ क्रिमिनल ऑफेंस कानूनन खटले दाखल किए हैं, प्रशासन के ऊपर भी और ठेकेदार पे के ऊपर भी. फिर भी जब एक आईएएस ऑफिसर, उनके प्रशासन के ऊपर फौजदारी गुना, वो भी कौन दाखल करता है? गवर्नमेंट का ही लेबर डिपार्टमेंट, क्रिमिनल ऑफेंस, फिर भी उसकी वो नजरअंदाज कर रहे हैं, तो ये दुख की और खेद की बात है. तो हमने यही कहा कि आज जब हमारे वर्कर्स कानूनन लड़ाई हक के लिए इंडस्ट्रियल कोर्ट में और हाई कोर्ट में गए, तो उसका गुस्सा कंत्राटदार को आया, प्रशासन को आया, और उन्होंने उनकी एग्जाम ले लो. 15 साल काम कर रहे, अब उनकी एग्जाम ले रही है. उनको ट्रेनिंग देना जरूरी है. टंक लेखन का हो, क्लेरिकल का हो, उनका एजुकेशन क्या है. हालांकि उन्होंने कहा कंत्राटी कामगार जो कर वसूली करते हैं वो कर वसूली में कम पड़ गए हैं, इसलिए हमने निकाला. कहीं पे भी महाराष्ट्र में प्रावधान नहीं है कि कंत्राटी कामगार के थ्रू टैक्स वसूली या महापालिका का कर वसूली करने का कहीं पे भी प्रावधान नहीं है. गैर कानूनन काम ये प्रशासन ने हमारे कंत्राटी कर्मचारियों के ऊपर ठोक दिया, और रिजल्ट ये हुआ कि सब ऑफिसर एसी में बैठे और टैक्स कम निकला. इसीलिए कार्रवाई किसके ऊपर? कंत्राटी कामगारों पे. ये गैर कानूनन काम इनकी तरफ से हुआ है, जिनको कानून ही मालूम नहीं है. उनको ये तो पब्लिक
प्रॉपर्टी है, ये महापालिका जनता की प्रॉपर्टी है और उनमें काम करने के लिए सोशल एंगल का ही कमिश्नर चाहिए। तो मैं चाहता हूं कि सब फेल्यूर महापालिका का टैक्स वसूल करने में, यहां पे सब फेल्यूर हर एक डिपार्टमेंट में हुआ है ऐसा वही कहते हैं, और हमारी कंट्राक्टी वर्कर को अगर वो निकाल के फेंक देते हैं तो ये गैर कानूनन है, क्योंकि कंट्राक्टी वर्कर को वो काम देना ही नहीं चाहिए, उन्होंने जो दिया। अब वो फेल्यूर हुआ है तो प्रिंसिपल घर के कुटुंब प्रमुख के ऊपर उसकी जिम्मेदारी आती है। जो कार्रवाई उन्होंने ये लोग गरीब लोगों के ऊपर की है उसके जिम्मेदार वही है, फेल्यूर के जिम्मेदार वो है तो मिस्टर जी श्रीकांत साहब को ही छत्रपति संभाजी नगर से अब विदाई लेना चाहिए। मैं माननीय मुख्यमंत्री साहब को ये लेटर देने जा रहा हूं कि अभी इनको विदाई दे दो। जो मिनिमम वेजेस दे नहीं सकता अपने कर्मचारियों को, संरक्षण नहीं दे सकता, हेल्थ एंड सेफ्टी डिपार्टमेंट के कवच नहीं दे सकता, ऐसे कमिश्नर को यहाँ पे मत रखो। और जो कॉन्ट्रैक्टर है जिनकी लिस्ट है उनके ऊपर अगर इलीगली फौजदारी लेबर डिपार्टमेंट में दाखिल की है तो उनको ब्लैक लिस्ट में डालो। उनको क्यों पाल रहे हो, कौन है ये? आपको क्या लगता है कि आप बीजेपी में है, सरकार आपकी है, फिर कार्रवाई क्यों नहीं होती? कार्रवाई हमने परसों लगाई मीटिंग, हमने 11 तारीख को माननीय विधानसभा के उपाध्यक्ष अन्ना साहेब बंसोड़े साहब के यहाँ पे हमने मीटिंग लगवाई है। देखेंगे निर्णय हो जाएगा। यहाँ पे नीचे अगर आपको न्याय नहीं मिलता तो आखिर ऊपर बैठा है वो न्याय दिलाएगा। सर, आप कामगार के लिए काम कर रहे हैं जी, कामगार के लिए आपकी सरकार ने ठेकेदारी पद्धत लाई हुई महाराष्ट्र में, क्या ये फेल्योर नहीं है? कॉन्ट्रैक्ट एबोलिशन एंड रेगुलेशन एक्ट 1972 में आया है, तब भाजपा की सरकार नहीं थी, और ये 1992-90 से ये कॉन्ट्रैक्ट रेगुलर वर्क में कॉन्ट्रैक्ट सिस्टम आया है। तो 91-90 में कांग्रेस की सरकार, यहाँ पे पार्टी का नहीं है, यहाँ सब मिलजुल कर खाना होता है। ध्यान में रखो, वो कोई भी पार्टी का रहने दो, पैसा ये चीज ऐसी है यहाँ सब मिलजुल कर चलता है। परमानेंट नौकरी क्यों नहीं दे पा रही सरकार? फेल्यूर है ना सबका, इनको फिर ठेकेदार कैसे पोसेंगे वो? लेकिन यहाँ के मंत्री उन्हें रहने के लिए कहते हैं, उसके बारे में क्या कहेंगे? क्या मंत्री कहते हैं आयुक्त की बदली नहीं होने देगी, पालक मंत्री नहीं, और उनको अभी तक मालूम है, अभी उनको भी हम दे देंगे निवेदन कि ये ऐसी ऐसी सिचुएशन है, अभी श्रीकांत साहब को विदाई दे दो, ऐसा हम कहेंगे जाकर।